नमस्कार, मी दादा सुकाने. आता मी मल्हारी व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी यांच्याशी मुलाखत थोडीशी घेणार आहे. शेतकऱ्यांची मनातील प्रश्न त्यांना मी विचारणार. मल्हारी भाजीपाला ट्रेडिंग कंपनी यांच्या वतीने जे आलेले आहेत मेन भाजीपाला होलसेल विक्रेते, त्यांचा परिचय करून घेऊ. सर, आपलं नाव काय? माझं नाव मल्हारी चंद्रकांत आकळे. हां. राहणार बेडक. बरं, जे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, दोघांना पण विचारणार आहे, तेच दुसरे एक आहे. श्री महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी आरग हे सुरुवातीपासून 4-5 महिने चालू केलेले आहे. त्यांचाही पण आपण आमच्या गावाला सर्वत्र परिचय आहे. तरी पण तर आपलं नाव काय? संजय शिवगावडे. राहणार आरग लक्ष्मीवाडी. तर तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे. तर या व्यवसायात तुम्ही कसं काय उतरला? संजय दादा, तुम्ही काय सांगाल? या व्यवसायात कसं काय उतरला तुम्ही? या व्यवसायात आम्ही स्वतः भाजीपाला पिकवतोय, स्वतः भाजीपाला विकतोय. कोल्हापूरला, इचलकरंजीला, जयश्रीपूरला या सगळीकडे पाठवून बोललोय. आम्हाला गाडी भाडं काढून आमच्या हातात लई झालं तर डागाला एकदा आम्ही 50 डागं पाठवलं तर आम्हाला व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मिळून आमच्या हातात लई झालं तर 600-700 एवढं झाले की जे कामगार आम्ही लावतोय ते पण आमच्या पत्रात पडलेलं नाही. ह्या भूमिका आम्ही स्वतः विकून सुद्धा आम्ही बघितले. बाजारात जर 10 रुपयाने विकत असेल तर इथं 2 रुपयानं तिथं आम्हाला पाठवून पट्टी आणि त्याचं भाडं काढलं तर आमच्या पत्रात कॅरीबॅग पण नाही. या हिशोबानं आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आमची झाली की बाकीच्यांच्यावर वेळ येऊ नये. ह्या भूमिकेनं आम्ही सगळ्यांनी एकत्र विचार करून आणि सगळ्यांनी व्यापाऱ्यांनी एका जागी बसून आम्ही हे निर्णय घेतला की बाबा आपण बी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या मालाचं रूप केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कितपत त्याचा फायदा होईल. जसा आम्हाला होतोय तसं त्यांना व्हावं, त्यांच्या मालाचं रूप व्हावं, जे मार्केट भाव होणार आहे त्यांच्या डोळ्यात एकत व्हावं, त्यांच्या नजरेसमोर व्हावं. आणि जर काही आलेले डाग जर राहत असतील तर आम्ही स्वतः भाजीपाला बाजारात बसून विकतोय. राहिलेल्या मालाचं चीज करून शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचं नुकसान होऊ नये याची दखल घेऊन आम्ही याचं कुणालाही म्हणजे जरा बी असं येऊ नये, व्यापाऱ्यांना पण होऊ नये. जे बेरोजगार युवक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हा प्रोत्साहनपर दिलं चालू केलेलं प्रोत्साहन मिळण्यासाठी. मग जेणेकरून आरग गावातच होलसेल व्यापारी चालू झालेला आहे, त्यामुळे त्याचा फायदा त्यांनी पण घ्यावा असं तुमची इच्छा आहे. तर मला दादा तुम्ही सांगा, जर ह्याच्यामध्ये जे अनुभव लागतोय आपणाला, ते तुम्हाला काय अनुभव आहे काय? आपल्याला कसं आपण 15 वर्षाला आपला गाडी धंदा आहे माळव्याचा. 15 वर्ष म्हणजे बेळगाव, मुंबई, आष्टा, वडगाव सगळी मार्केट आपण करून बघितलं. म्हणजे काय पुढं काय होतंय, गाडी भरून नेली की शेतकऱ्याला विश्वास पटत नाही, काय व्हायला काय नाही. त्यामुळे शेतकरी काय करतोय, गाडीत माल टाकतोय, उद्या म्हणते कसा का झाला तसा का झाला. हे सगळे दृष्टिकोन बघून आपण बेडगमध्ये मार्केट चालू केलं. बेडगमध्ये पण आपली व्यवस्थित लाईन बसलेली आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी पट्ट्या आपण आजच्या उद्या देतो, आजची आज रोख पण देऊ शकतो आपण. शेतकऱ्यांनी सगळं समजून घेतलंय आणि इथनं पुढं कसं झालंय, शेतकऱ्यांचा पुढल्या ह्याच्यावर विश्वास नाही राहिला. त्यामुळे आपण काय केलंय, सगळे तर समोर सौदा करणे आणि समोर काय असेल ते पट्टी देणे. डोळ्यासमोर त्यांच्या काय असेल डोळ्यासमोर करणे. आपण ते सगळं बघून आपण बेडगमध्ये सौदा आहे. मग आपला जोडीदार संजय गावडे ते आपले मित्र आहेत, पहिलेपासून आपली 10 वर्षाची घसट आहे. मग आम्ही काय केलं, दोघं जण एकत्र येऊन आरग तिथं जरा जागा अपुरी असताना इथं जागा जरा दर्ग्यापेक्षा आपण जागा पक्का आहे देवस्थानचा. इथं संपूर्ण जागा असं मोठा जागा असल्यामुळे आम्ही एकत्र येऊन इथं असं शेतकऱ्यांचं चांगलं पट्टी बिट्टी सौदो काढून व्यवस्थित नियोजन करायसाठी आम्ही दोघं जण एकत्र आलोय. हे दृष्टिकोन. आता मला दादा सांगायचं म्हणजे जे शेतकऱ्यांच्या पुढं एक आव्हान येतं, जास्त पीक आलं की त्याला दर मिळत नाही किंवा मात्रा होते. उदाहरणार्थ मेथी, कोथमीर सारखा धरून चला. आता जवळजवळ नाही म्हटलं तर 2 रुपये 3 रुपये काही पट्टी आपल्या शेतकऱ्याचे पदार्थ राहत नाही. तरी पण तो शेतकरी काढायचा प्रयत्न करतोय की घातलेलं बी निघावं, यासाठी तो प्रयत्न करत असतोय. आणि इथं जर माल राहायला लागला तर तुम्ही काय करणार? आम्ही त्या मालाची विल्हेवाट आम्ही लावू शकतो का, तर मी 15 ते 20 वर्ष झालं ते धंदा केलाय पहिलाच. मी ती माल जर राहिला पुढे पाठवून मी त्याचे काय ते विल्हेवाट करून शेतकऱ्याला काय असेल ते खरं जागेवर दर करून देऊन पट्टी आपण जागेवर देणार. ती काय फुटली पट्टी येईल अशी आश्वासन देणार नाही आपण. काय आज माल विकला नाही त्या दरात इथं त्यांना पट्टी मिळणार. माल किती बी शिल्लक राहिला तरी बी त्याची जोखीमदारी आपण घेणार शेतकऱ्यासाठी. का तर मी पण एक स्वतः शेतकरी आहे. मी पण स्वतः 10 वर्षी वांगी पिकवल्यात. वांगी पिकवून मी सगळं पिकवून इथं पत्र मी आलोय. तर हे झालं शेतकऱ्यांच्या मते. तर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, तुम्ही शेतकऱ्यांनी काय सांगू इच्छिता? माझं शेतकऱ्यांनी एकच म्हणणं आहे, सगळ्यांनी इथं माळव घेऊन येणे, व्यवस्थित त्यांच्या पट्ट्या बिट्ट्या व्यवस्थित हे करून देणे
त्यांची कसलीही अडचण पट्टीची असते, कसली बी अडचण आपण हे करून आणि सगळ्या संपूर्ण मार्केटची आपण अपडेट घेतल्याशिवाय आपण दर काढत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा 1 रुपया यात तोटा होऊन देणार नाही. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. आजपासून मार्केट चालू झाल्यापासून आम्ही या चॅनेलवर जे काय रोज बाजारभाव होत्यात या चॅनेलवर आम्ही सोडतोय. लोक बघतातच, प्रतिसाद देतातच. अशाच पद्धतीनं रोजच्या रोज काय मार्केट होईल ते बाजारभाव आम्ही रोज या चॅनेलवर सोडू. तिची सगळ्यांनी दखल. तर ही तुमची माहिती सर्वांनाच आवडणार आहे आणि तुम्ही हे जे कार्य करताय त्याच्यासाठी येणाऱ्या पुढील कार्यासाठी तुम्हाला आमच्या आरोग्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि यशस्वी शुभेच्छा देऊन ही छोटीशी मुलाखत इथंच थांबवतो. नमस्कार.